विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण आज पातंजल योग दर्शनाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आवाज येतोय ना? विषय असा आहे की आपल्याकडे 6 शास्त्र आहेत. या 6 शास्त्रापैकी पातंजल योग दर्शन शास्त्र, ज्याला षड दर्शन असं म्हणतात, या षडदर्शनाचा जर विचार केला तर सांख्य आणि योग या दोघांची जोडी आहे. त्याचप्रमाणे न्याय आणि वैशेषिकाची जोडी आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा यांची जोडी आहे. सध्या प्रचलित असलेला पातंजल योग दर्शनाचा विषय अत्यंत व्यापक आहे. मी त्यातला केवळ अष्टांग योग निवडलेला आहे. आपल्याला माहिती आहे पातंजल योग दर्शनाचे 4 पाद आहेत. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. या पादांच्या मध्ये काही सूत्र आहेत. त्या सूत्रांच्या आधारावर पतंजलींनी हा योग मांडलाय. पण यातला पतंजलीचा योग हा अष्टांग योग म्हणून समजला जातो. त्या अष्टांग योगावरचं विवेचन मी आज आपल्या समोर करणार आहे. त्या अष्टांगापैकी पहिलं अंग यम. यम याचा अर्थ संयम. यम याचा अर्थ समाजात आचरणात आणण्याची कार्यपद्धती. आणि हे यम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, परंतु पतंजलींनी ते सांगितलेत म्हणून माहित नाहीत. कारण गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ते आलेले आहेत. यम जे 5 आहेत त्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 समावेश होतो. त्यामुळं यातल्या एका अंगाचा आपण विचार करूया. पहिलं अंग आहे अहिंसा. आमच्याकडे अहिंसा परमो धर्म हा असंही म्हटलेलं आहे. आणि या अहिंसेच्या बाबतीत आम्हाला, किंवा या 5ही सूत्रांच्या बाबतीत आम्हाला 3 पद्धतीने विचार करावा लागेल. अहिंसा याचा अर्थ मी दुसऱ्याला काठी घेऊन मारणं म्हणजे हिंसा नव्हे, तर ती तर हिंसा आहेच. तिला शारीरिक हिंसा म्हणतात. त्याचबरोबर दुसरी आहे वाचिक हिंसा आणि तिसरी आहे मानसिक हिंसा. उदाहरण सांगितलं म्हणजे जास्त स्पष्ट होईल. माझं एकाशी भांडण झालं आणि मारामारी झाली, ती झाली शारीरिक हिंसा. दुसरा आहे माझ्या समोर एक जण आला, त्याने मला शिवी दिली, मी त्याला 10 शिव्या दिल्या, ही झाली वाचिक हिंसा. आणि मानसिक हिंसा म्हणजे लक्षात घ्यायचं की आपल्या समोरचा शत्रू मोठा आहे, त्याला आपण काही मारू शकत नाही, म्हणून तो बाजूला गेल्यानंतर जसं महिला बोट मोडतात त्याप्रमाणे बोट मोडून याचा ऍक्सिडेंट व्हावा आणि तिकडेच तो मरावा, अशा प्रकारचा विचार मनामध्ये येणं म्हणजे मानसिक हिंसा आहे. तर पातंजली योग दर्शन म्हणतं, तुला जर माझ्याकडे यायचं असेल तर ह्या यमांचं पालन केलं पाहिजे. आणखीन एक थोडासा प्रस्तावनेचा विषय राहिला ओघामध्ये, म्हणून आधी तो मांडतो आणि मग पुढच्या सूत्राकडे वळतो. आम्हाला पातंजली योग दर्शन, एक जण योगाला चाललाय, म्हटलं की आम्ही त्याला विचारतो योगामध्ये काय शिकवलं, तर तो म्हणतो आम्हाला आसन शिकवले, आम्हाला प्राणायाम शिकवला. या 2 गोष्टी तो सांगतो, तिसऱ्याचा उल्लेखही करत नाही. म्हणजे आज आमच्या डोळ्यासमोर योग याचा अर्थ
केवळ या दोन गोष्टी आसन आणि प्राणायाम ह्या शिल्लक दिसतात, पण आसन आणि प्राणायाम म्हणजे पूर्ण योग नव्हे. तर योगातल्या अष्टांगापैकी फक्त 2 अंग आहेत, तेही महत्वाचे आहेत. मी त्याविषयीच विवेचन करीनच. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्हाला आधी आसनापर्यंत जाण्यासाठी हे जे 2 सूत्र आहेत याचा विचार केला पाहिजे आणि मग 3ऱ्या सूत्राचा आपल्याला उपयोग होईल. मी सांगत होतो अहिंसा, पुढे आहे सत्य. सत्य हे सुद्धा जे बोलायचंय, आमच्याकडे सत्यम वद प्रियम वद अशा प्रकाराने म्हटलंय आणि त्याचप्रमाणे असं म्हटलंय की सत्यम अप्रियम न वद, म्हणजे सत्य हे जर अप्रिय असेल तर बोलू नको. हे बऱ्याच वेळा आमच्या लक्षात येत नाही, म्हणून एक छोटं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. एका ज्योतिषाने राजाचा हात पाहिला आणि राजाच्या हस्तरेषावरून त्यांनी सांगितलं की राजा, तुझे मुलं, तुझे नातू, तुझे पंतू तुझ्या देखत मरणार आहेत. सत्य बोलला त्याच्या त्या हाताच्या रेषा किंवा ज्योतिषशास्त्र पाहून राजाने त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर दुसऱ्या ज्योतिषाला बोलवलं, त्यांनी तेच पाहिलं, पण त्याच्या लक्षात आलं पहिल्यांदा काय घडलंय ते. म्हणाला, राजे साहेब, तुम्हाला इतकं आयुष्य आहे की तुमचा पंतूचा मुलगा सत्तेवर बसलेला तुम्ही पाहाल. वास्तविक पाहता दोघांनी एकच सांगितलेलं आहे, पण एकाने गोड शब्दात सांगितलं, दुसऱ्याने कटू शब्दात सांगितलं. कटू शब्दात सांगितलं की काय होतं हेही या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य, सत्य हा विश्वाचा आधार आहे आणि आम्हाला काया, वाचा आणि मन या तिन्हींनी मिळून त्याचं पालन करायचंय. खोटं तर वाचेनी बोलायचंच नाही, मनामध्ये खोटेपणाचा विचार येऊ द्यायचा नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं, पुढच्या ह्या उदाहरण देऊ. सत्य असते, ब्रह्मचर्य सत्य अस्तेय. स्थेय म्हणजे चोरी करणे, चोरी न करणे. आता या ठिकाणी अस्तेय या विषयीचा विचार करताना चोरी न करणे हा भाव आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला काही माणसं सज्जन दिसतात, परंतु ते सुरुवातीला एकदा नोकरीत गेले आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले की खोऱ्याने पैसे वडताना दिसतात. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये चोरीचा विचार नव्हता असं नाही, एका अर्थाने तो चोरीचाच भाग आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय आहे की या पद्धतीने माझं आचरण सुधारलं पाहिजे. मी सज्जन आहे का? कारण मला कुठलंही जे महत्वाचं पद असतं ते माझ्याजवळ नाही. पदावर गेल्यावर लक्षात येतं की तो सज्जन आहे का काय आहे ते. याच्याही पलीकडे जाऊन मला काय सांगायचंय, अस्तेय सुद्धा काया, वाचा आणि मन या तिन्हींनी मिळून. मी चोरी करीत नाही हे ठीक आहे. मला रस्त्याने जाताना एकाच्या खिशातले 100 रुपयाची, आता म्हणूया 500 रुपयाची नोट वर काढताना दिसली. सहज रीतीने हात लावला तर काढता येते, परंतु म्हणले काढायचं नाही, पडली तर मात्र घ्यायचंय. आता पडली तर घ्यायचंय हा भाव जर मनामध्ये आला तर चोरीचा भावच आहे. म्हणून काया, वाचा आणि मन यांनी अस्तेय म्हणजे चोरी करण्याचा विचार अंतःकरणात येता कामा नये, हे या उदाहरणावरून आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरच आहे अपरिग्रह. अहो, हे अपरिग्रह सांगणं तर फारच अवघड आहे. आपल्या घरामध्ये जर आम्ही गेलो आणि आता कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचंय, मग ते पुरुष असो का स्त्री असो, म्हणून आपल्या कपड्यांचं कपाट उघडलं की 10 कपडे अंगावर पडतात. 50 साड्या, 50 ड्रेस त्या ठिकाणी दिसतात. मी हे ओझर तर सांगितलं बरं का, याच्याही पेक्षा जास्त असतील. त्यातल्या 10 साड्यांना तर वर्षभरात हातही लावला नाही, त्या अंगावर चढवल्याही नाहीत. अशा प्रकारचा जो संग्रह आहे, हा संग्रह आम्हाला ध्यान लागू देत नाही. आणि म्हणून सांगितलं अपरिग्रह.
म्हणजे संग्रह न करणं. संग्रहाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मला किती कपडे लागतील? म्हणजे पावसाळ्यात भिजले तर 2, 2, 3, 5, 5च्या वर ड्रेस माझ्याजवळ जर असतील तर मी अपरिग्रह पाळत नाही असा अर्थ होतो. 50-60 असतील तर पुढचा विषय सोडून द्या. म्हणून योगाकडे म्हणजे योगाच्या माध्यमामधून जर आम्हाला तिथं जायचं असेल तर अपरिग्रह हे जे आहे हे सूत्र पाळलं पाहिजे. आमच्या सगळ्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या मर्यादित केल्या पाहिजेत. आता ब्रह्मचर्य, यामध्ये ब्रह्मचर्याचा 2-3 पद्धतीने आम्हाला विचारण करावा लागेल. पहिला विचार नैष्ठिक ब्रह्मचारी असा एक शब्द प्रयोग आहे आणि दुसरा आहे संसारी असून ब्रह्मचारी. संसारामध्ये विशेष प्रकारचे नियम पाळल्यानंतर केवळ संततीसाठी म्हणून विषयाचा भोग घेणे याला संसारामध्ये राहून सुद्धा ब्रह्मचारी म्हणतात. सांगायचं तात्पर्य ब्रह्मामध्ये विचरण करणं म्हणजे ब्रह्मचारी. तर ब्रह्मामध्ये विचरण करायचं म्हणजे काय करायचं? तर सर्वाभूती एकच परमेश्वर आहे आणि माझ्या समोरची सगळी परमेश्वराचीच रूप आहेत असं समजून त्यांच्याशी सौजन्याचा व्यवहार करणं हा ब्रह्मचर्याचाच एक भाग आहे, हे आम्ही लक्षात घ्यायचं. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आम्ही प्रभू रामचंद्रांचं चरित्र या पद्धतीने कधी पाहतो का हो? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनात आले, त्या वनात आल्यानंतर सीतामाई आणि त्यांचा संवाद आहे की लक्ष्मण एकटा आलाय, तो आपल्या संरक्षणासाठी किंवा आपल्या बरोबर राहणार आहे. त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं ठरवलंय. आपण काय करायचं तर लक्षात घ्या, 13 वर्ष 2 महिने प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आहेत. कुठल्याही प्रकारची 8 प्रकारची साधनं वापरली नाहीत. दोघही जवळ राहत आहेत, एकाच कुटीमध्ये राहत आहेत, पण ब्रह्मचर्याचं पालन करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या भावांचा आणखीन विशेष सांगायचा झाला तर सगळ्या भावांची मुलं लव आणि कुश यांच्यापेक्षा लहान आहेत. राम वनात आहे आणि तोय पत्नी असून ब्रह्मचर्याचं व्रत पालन करतो. म्हणजे भरत सुद्धा ब्रह्मचर्याचं व्रत गावाच्या बाहेर राहून करतो. शत्रुघ्न गावात राहून ब्रह्मचर्याचं व्रत पालन करतो. आणि किती वर्ष? 14 वर्ष. रामाचा संसार सुरू झाल्यानंतर कौटुंबिक ज्याला आम्ही गृहस्थ म्हणतो, सगळ्यांचा संसार त्यानंतर सुरू होतो. काय आदर्श आहे! सांगायचं तात्पर्य त्यांनी जे पालन केलं ब्रह्मचर्याचं गृहस्थाश्रमात असून केवळ संतान उत्पत्तीसाठीच या विषयाचं त्यांनी सेवन केलं. असा एक फार मोठा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. तो आदर्श आम्हाला आजही काय त्याही काळात किती जणांना झेपला माहित नाही, पण त्यांच्या आशीर्वादाने जर पुत्राची प्राप्ती होत असेल तर याचा अर्थच असा आहे की त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलंय. ते तेज त्यांच्या चित्रामध्ये सुद्धा आम्हाला दिसतं. प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तर काय असेल हा भाग सोडून द्या. मला सांगायचं तात्पर्य ब्रह्मचर्य म्हणजे काही नियमांचं पालन केलं पाहिजे. नैष्ठिक ब्रह्मचारी मध्ये आमच्याकडे हनुमान आहेत, विवेकानंद आहेत, आधुनिक समर्थ रामदास आहेत, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी या विषयाचा. आणि समर्थ रामदासांच्या संदर्भात आम्ही म्हणतो ना, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे. शुक 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले. मी कधी कधी याचा भावार्थ लावत असतो तो या पद्धतीने की आमच्याकडचा विद्यार्थी गुरुकुलात शिकायला जातो त्या. आता इथं विषय आलाय म्हणून सांगतो. मी 9वीची एक कविता शिकवित होतो. त्यामध्ये द्विजगण अवतरले का बगळ्यांना उद्देशून आहे. बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची माळचिते उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचकी एकमते. आणि पुढे आलंय खिल्लारे ही चढती राणी वगैरे वगैरे. आणि द्विजगण अवतरले. द्विज म्हणजे पक्षी असा अर्थ मी सांगितला. आणि द्विगु समास शिकवताना द्विगु समास म्हणून सांगितलं. ज्याचा 2 वेळा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. अंड्याच्या रूपाने आईच्या गर्भातून बाहेर पडताना आणि अंड्यातून बाहेर पडताना
असा त्यांचा 2 वेळा जन्म होत असल्यामुळे त्यांना द्विज म्हणतात. एका हुशार विद्यार्थ्याने मला विचारलं, सर आमच्याकडे ब्राह्मणाला द्विज म्हणतात ते का? मग मला त्याला समजून सांगावं लागलं, बाळा द्विज म्हणण्याचं कारण आईच्या माध्यमामधून जो देह प्राप्त झाला तो एका अर्थाने चिखलाचा गोळा आहे. तो 5 वर्ष 7 वर्ष आईच्या जवळ राहतो, त्यानंतर त्याला गुरुच्या आश्रमात पाठवतात. 12 वर्ष तो गुरु जवळ राहतो. याचा अर्थ तो गुरुच्या गर्भात आहे. त्याला बाहेरचं ज्ञान नाही, बाहेरचं काही पाहू दिलं जात नाही. पूर्वीच सांगतोय, आश्रमामध्ये त्यांना आई वडिलांना भेटायला सुद्धा वर्षातून 1 दिवस परवानगी. म्हणजे 12 वर्ष तो गुरुच्या गर्भात राहतो. म्हणून अज्ञान रूपी जन्म आईच्या उदरातून बाहेर पडलेला आणि गुरुच्याकडून शिकून त्यांच्या ज्ञान गर्भात राहून बाहेर पडलेला 12 वर्षानंतरचा तो ज्ञानी झाला. म्हणून त्याचे 2 जन्म झाले, एक अज्ञानाचा आणि दुसरा ज्ञानाचा, आणि म्हणून त्याला द्विज म्हणतात. आणि आपल्याकडे त्रैवर्णिकांना द्विज म्हणतात, कारण त्रैवर्णिकांच्या मध्ये मुंज आणि शिक्षणाची पद्धती होती. त्यामुळे द्विज या शब्दाचा अर्थ मी सांगितला. त्याचप्रमाणे इथंही आम्हाला तो आईच्या गर्भात 12 वर्ष राहिला, याचा अर्थ आम्हाला असा नाही काढता येणार का की आईच्या अज्ञेतच राहिला, वडिलांना सुद्धा विचारलं नाही. आणि ज्या वेळेला भगवंताचा संदेश आला त्यावेळेला तो बाहेर पडला. चला, खरं माझा तो विषय नाही. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की ब्रह्मचर्याचं पालन केल्यानंतर चेहऱ्यावर जे तेज असतं ते स्वतंत्र असतं, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि त्याच्या आशीर्वादाने सुद्धा पुत्रप्राप्ती होते. याचं कारण आणखीन केव्हा तरी सांगेन. पुढे जाऊया. पुढचं सूत्र आहे शौच, ज्याला नियम म्हणतात. शौच, संतोष, तप, तप, त्यानंतर स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. लक्षात घ्या, यम समाजात वावरण्याची कार्यपद्धती आहे आणि शौच ही वैयक्तिक जीवनाच्या शुद्धीसाठी वापरण्यात येणारी कार्यपद्धती आहे. तिला नियम असं म्हणतात. पहिला आहे शौच, म्हणजे नियमांच्या मध्ये शौच याचा अर्थ शुद्धता. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अरे साबण लावून किंवा काय शॅम्पू वगैरे लावून तू शरीराला स्वच्छ करशील, पण शरीराला स्वच्छ करण्याने केवळ भागत नाही, ते तर केलंच पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन आत अंतःकरण जे आहे ते शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण चतुष्टयमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, काय साठलेलं आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्विकार साठलेले आहेत. ते सर्वच्या सर्व विषय बाहेर काढायचे. शौच याचा अर्थ कायिक, वाचिक, मानसिक. मनामध्ये कुठल्याही प्रकाराने वाईट विचार येता कामा नये, ही झाली मनाची शुद्धता. कुठल्याही प्रकाराने मी वाईट बोलता कामा नये, ही झाली वाचेची शुद्धता. आणि साबण किंवा काय दररोज स्नान करतो त्यामुळे झालेली शरीराची शुद्धता, शौच. दुसरा आहे संतोष. लक्षात घेतलं पाहिजे, संतोष याबद्दल सुद्धा अनेकांच्या मनात गैरसमज आहे. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मला एका समाजवादी कार्यकर्त्यांनी विचारलं, अहो म्हणजे आमच्या संतांनी कार्यप्रवण व्हा आणि कार्य करू नका अशा प्रकारचे आहे त्या स्थितीत राहा, प्रगतीचा विचारच नाही का आमच्या धर्मात? मी त्यांना सांगितलं, तुम्ही एका चरणाचा अर्थ लावताय, पूर्ण अभंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तेवढंच म्हणत नाही. पण मला अजून खोलात जाऊन त्याचं विश्लेषण आता करायचं नाही. सांगायचं तात्पर्य की अशी गैरसमज करणारी माणसं आमच्या समाजात आहेत, त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की संतोष याचा अर्थ 100% प्रयत्न करायचे. यत्न तो देवदानाला समर्थ म्हणतात. यत्न पूर्णपणे करायचे, परंतु सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही परिश्रम करता तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मिळतीलच असं गृहीत धरू नका. कारण भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त कर्मणी. तू केवळ कर्म करण्याचा अधिकारी आहेस, फळ देण्याचा मी अधिकारी आहे. फळ केव्हा द्यायचं काय नाही हे मी ठरवणार आहे, तू केवळ कर्म कर. आणि म्हणून
कर्म केल्यावरही एखादी गोष्ट मला मिळाली नाही तर नाराज होऊ नको, याला म्हणायचं संतोष. जे मिळालं त्यामध्ये आनंद. आता मला एक उदाहरण एवढ्यासाठी सांगा वाटतं की ह्या समाजवादी ग्रहस्थाला मी सांगितलं, म्हटलं बाबा रे, एक ग्रहस्थ तुझे मित्र असं गृहीत धर उदाहरणासाठी, आणि त्यांचा मुलगा मरण पावला तरुण, आणि तू त्याला समजवायला गेलास तर असं म्हणशील का तुमचा मुलगाच असा इतका वाईट होता की उजव्या बाजूने गेला आणि ऍक्सिडेंट होऊन मेला, तो त्याच्या कर्माने मेला, असं सांगशील का? जरी ते सत्य असलं तरी नाही म्हणाले, मग काय सांगशील? त्यावेळेला सांगशील की नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्याला म्हणतात संदर्भासह सगळ्या गोष्टींचं विवेचन झालं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की संतोष. आता तप म्हणजे तापणे, आणि तप म्हणजे एखादं घेतलेलं व्रत कुठल्याही प्रकाराने मध्येच न सोडून देणे. आपल्याकडे ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्यांच्या मध्ये म्हटलेलं असतं, उठशील मासशील घेतला वसा सोडून देशील, उठू नको मातू नको, घेतला वसा सोडून देऊ नको. म्हणजे एकदा मी जर करायचं ठरवलं, असं गृहीत धरा एखाद्याने ठरवलं, काही नाही सकाळी 4:30ला उठायचं, 5 सव्वा 5 पर्यंत स्नानादी सर्व कर्म करायचे, आणि गीतेचा कमीत कमी 100 ओव्या वाचायच्या, ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचायच्या हे ठरवलं. आणि हे मी किती दिवस करेन ठरवलं, सुरुवातीला 1 वर्ष करील, पण सगळ्यात शेवटीला वर्षाच्या शेवटीला पाहिलं तर 1 वर्ष काय 1 महिना सुद्धा त्याचा पूर्ण झाला नाही, 30 दिवसाचा. काय कमी पडलं? तप कमी पडलं. पाऊस येवो काही येवो, ठरलेल्या वेळेला ठरलेली गोष्ट करणं, या नियम जे जीवनामध्ये पाळतात ते यशस्वी होतात. तशा प्रकारचं तप आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जो तप करील तोच जीवनामध्ये पुढे जाईल, हे लक्षात घ्यायचा. संतोष, तप, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. स्वाध्याय म्हणजे मी माझ्या दृष्टीने काही वेळेला अहन्निक अशा प्रकारचा शब्द प्रयोग आहे. सकाळी उठल्यानंतर देवपूजा करायची, गीता किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं, असं जे ठरवलेलं असतं ते जर आपण करतो त्याला अहन्निक असं म्हणतात. हे अहन्निक यामध्ये स्वाध्याय आहे. स्वाध्याय याचा अर्थ आम्हाला दोन्ही अर्थाने घेतला पाहिजे. समाजाच्या दृष्टीने आम्ही एकत्र येऊन स्वाध्याय केला पाहिजे. याचा अर्थ पांडुरंग शास्त्री आठवलेंनी आपल्या त्या मंडळाचं नावच स्वाध्याय मंडळ दिलं, कारण त्यांनी एक स्वाध्याय करायचा ठरवला, त्याप्रमाणे ते स्वाध्याय करतात. मला असं वाटतं की आपण रघुनाथ गुरुकुलाच्या माध्यमामधून जे करतो आहोत दररोज, हाही स्वाध्यायच आहे, आणि हे या ठिकाणी नियमितपणे करणं याचं तप आहे. म्हणजे या 2 गोष्टी तर या गुरुकुलाच्या माध्यमामधून आपण करतोच आहोत. याला म्हणायचं ठरवलेली गोष्ट नियमाप्रमाणे करणं, याला म्हणायचं स्वाध्याय. मग तो गीतेवरचं प्रवचन असो, ज्ञानेश्वरीवरचं असो, धर्माला धरून असलेलं जे आहे ते नियमितपणे करणं म्हणजे स्वाध्याय. आम्ही दररोज स्वाध्याय करतोच आहोत, तर हा स्वाध्यायच आहे. या गुरुकुलाच्या माध्यमातून होणारा तर हा स्वाध्याय केला पाहिजे, हे पतंजलींनी सांगितलं. आणि अशा प्रकारचा स्वाध्याय केल्यानंतर मी करता ऐसा म्हणशी तरी तू दुःखी होशी, राम करता ऐसा म्हणशी तरी सर्व गोष्टी पावशील, असं ती ओवी इथं आहे, त्यांना ती माहित असेल. मला सांगायचं तात्पर्य की हे सगळं ईश्वराच्या प्रेरणेने होतं, ईश्वराच्या आज्ञेने होतं. अशा प्रकारचा भाव ठेवून मी ईश्वर शरण आहे आणि मी ईश्वराची आज्ञा पाळूनच हे सगळं करतो, अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवणं म्हणजे ईश्वर प्रणिधान आहे. हे 2 सूत्र मी आत्ता आपल्या समोर मांडलेले आहेत. या 2 सूत्रांचा विचार या पद्धतीने झाल्यानंतर आता 3ऱ्या सूत्राकडे वळतो. त्याचं नाव आहे आसन. पतंजलींनी आसनाची जी व्याख्या केली आहे ती
स्थिरम सुखम आसनम अशी केली आहे. एका स्थितीमध्ये सुखपूर्वक बसणे याला आसन म्हणतात. आपल्याकडे 84 आसन, भरपूर आसनं सांगितलेत. पद्मासन आहे, वीरासन आहे, शवासन आहे, ताडासन आहे. ही सगळी जी आसन आहेत, ही आसन केल्यामुळे काय होतं तर म्हणजे आसन केल्यामुळे शरीराला फायदा होतो. शरीराची लवचिकता वाढते, शरीराची शक्ती कार्यक्षमता वाढते. 2 मिनिट आणि 3 मिनिट आसन केल्यामुळे आमच्या त्या आसनाच्या मुळे जे फायदे सांगितलेले आहेत ते होतात. हे आणि आसन म्हणजे काय हे साधारणपणे आपल्या सगळ्यांना माहिती म्हणून त्याच्या खोलात जात नाही. मला सांगायचा विषय असा आहे की मी जर पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी हे करत असेल तर मला एक आसन सिद्ध करावं लागतं. तर आसन सिद्धी कशाला म्हणतात ते आपण पाहू. 2 मिनिट 3 मिनिट आसन केलं ते आमच्या शरीराच्या फायद्यासाठी आहे, यात वादच नाही. निश्चित फायदा होईल, काहीच अडचण नाही. पण ध्यान आणि समाधी या अवस्थेपर्यंत जायचं असेल तर आम्हाला एक आसन सिद्ध करावं लागतं. मग ते तुम्ही पद्मासन करा, वज्रासन करा, ध्यानासन करा. ही 3 प्रामुख्याने आसनं सांगितली. ती काय आहेत काय नाही आपण पुढे केव्हा तरी पाहू. पण हे आसन सिद्धी म्हणजे काय हे लक्षात घ्या. मी ज्या वेळेला समोर श्रोते असतात आणि व्याख्यान सुरू झालं की अर्ध्या तासाने मी या आणि हा विषय सुद्धा जवळजवळ 15-20 मिनिटानंतर येतो आसनाचा. मग मी त्यांना म्हणत असतो की समोर बसलेले श्रोते आता अर्ध्या तासापासून माझ्या समोर बसलेत, कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही असे श्रोते किती आहेत तर त्यात एकही सापडत नाही. 2-2 मिनिटाला 3-3, 4-4 हालचाली आमच्या होतात. आणि जर शरीर स्थिर नाही तर मन कसं स्थिर होईल. म्हणून मन स्थिर करायचंय आणि ते बुद्धीच्या अधीन द्यायचंय तर त्याच्यासाठी शरीर स्थिर होण्यासाठी आसन सिद्ध करावं लागतं. आमच्याकडे आसनाच्या संदर्भामध्ये पतंजलींनी असं सांगितलं आहे की जो संन्यासी आहे त्यांनी आसनाच्या एका स्थितीमध्ये कमीत कमी 3 तास बसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची हालचाल होता कामा नये. सुखासनामध्ये सुखपूर्वक 3 तास त्याला बसता आलं पाहिजे. पण सगळेच काही संन्यासी होणार नाहीत, ब्रह्मचारी राहून आश्रमात जाऊन तपश्चर्या करणार नाहीत. तर संसारी माणसासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला आसनाच्या एका स्थितीमध्ये कमीत कमी 35 मिनिट बसता आलं पाहिजे. आता आम्हाला 5 मिनिट बसता येत नाही एका स्थितीत, तर 35 मिनिट कुठून बसणार. आणि म्हणून आसनाच्या माध्यमामधून पुढे आम्हाला जी समाधी अवस्था प्राप्त करायची ती हे या पातंजली योगदर्शनाने सांगितल्याप्रमाणे 4थी पायरी आहे, 3री पायरी आहे. आता याचं वर्णन मला आणखीन थोडंसं पुढे करायचंय, त्यामुळं थोडं ठेवतो. आता प्राणायामाकडे वळतो. प्राण आयाम लक्षात घ्या. आम्ही मंदिरामध्ये जातो, कधी कधी मी मंदिरात दर्शन घेऊन आलो की एका ठिकाणी बसतो. आम्हाला म्हटलंय ठाईचं बैसुनी करा, एक चित्त हायच, पण दुसरा एक भाग आहे म्हणाले देवाची एक बार विभाग क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. बसलो मी, माझ्या बाजूला 8-10 तरुण येऊन बसले. मी सहज त्यांना विचारलं तुम्ही येताना ती घंटी कासवाला हात लावला का लावला. तर तुम्हाला सर्वाभूती परमेश्वर म्हणून कासव ठेवलंय म्हणून हात लावला. मी त्याला म्हटलं अरे एखाद्या मंदिरामध्ये गाढव ठेवलेलं पाहिलं का. म्हणजे नाही. मग कासव ठेवण्याच्या पाठीमागे आमच्या शास्त्रकारांची काहीतरी भूमिका असेल की नाही. ती भूमिका आम्हाला माहित नाही. नुसताच हात लावायचा आणि पुढे चाललो. कर्मकांड चालू आहे. कर्मकांडाच्या पाठीमागे असलेलं विज्ञान किंवा शास्त्र त्याला माहित नाही. मग मला त्याला सांगावं लागलं अरे कधीतरी कासवाशी बोल. मग कासवाशी बोलल्यावर काय म्हणेल सांगू तुला. कासव म्हणतं अरे माझे सर्वच्या सर्व इंद्रिय माझ्या ताब्यात आहेत. केवळ पाठच दिसते माझी, सर्व इंद्रिय माझ्या ताब्यात आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सर्वच्या सर्व माझ्या ताब्यात आहेत.
तू मंदिरात आलास, घरचे सगळे विषय विसरून जा आणि भगवंताचं चिंतन कर, याच्यासाठी तू आलास हे सांगतं, ऐकत नाही. कसं एका मिनिटाला 4 ते 5 श्वास घेतं, त्याचं आयुष्य 350 ते 400 वर्ष आहे. मनुष्य एका मिनिटाला 15 श्वास घेतो असं मानलं जातं, पण व्यवहारात तो मध्ये 15 नाही 16, 17, 18 घेतो. जर तो खरोखरच 15 श्वास घेत असेल तर तो 100 वर्ष जगला पाहिजे. ज्या अर्थी तो 100 वर्ष जगत नाही, त्या अर्थी तो एका मिनिटाला 20-25 श्वास घेतो. कुत्र्याकडे पहा, हा 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 करतो, एका मिनिटात 50 श्वास होतात. 15 वर्षाच्या आत तो जातो. सांगायचं तात्पर्य काय? प्राणायामाने आयुष्य वाढतं. प्राणावर नियंत्रण ठेवलं तर आयुष्य वाढतं. सुरुवातीला तुम्ही पहा, एका मिनिटाला तुमचे जर 20 श्वास होत असतील तर प्राणायाम केले, प्राणायामाचे 4 भाग आहेत, ते त्या भागांच्या मध्ये आता जाणार नाही, तो पुन्हा केव्हा तरी विषय होईल. प्राणायाम केल्यामुळे काय होतं तर दीर्घ श्वास होतो आणि दीर्घ श्वास झाल्यामुळे आयुष्य वाढतं. प्राणायाम आमचं आयुष्य वाढवतो. म्हणून प्राणायाम संध्येमध्ये सुद्धा बसवलाय, पण तो आता माझा विषय नाही. चला पुढे जाऊया. पुढचं सर्वात महत्वाचं ते म्हणजे प्रत्याहार. लक्ष द्या, प्रत्याहाराचं विश्लेषण मी थोडंसं जास्ती करणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे पहिले आहेत यम नियम आसन प्राणायाम, याला बहिरंग साधना म्हणतात. म्हणजे मी प्राणायाम करतो, नाक दाबून बसलोय दिसतं, आसनामध्ये बसलोय, पद्मासन घातलंय, त्यानंतर ज्ञान मुद्रा केली, आणखीन कुठली तरी मुद्रा केली, हे दिसतं. जे बाहेरून पाहता येतं त्याला बहिरंग म्हणतात, बाहेरून कळतं त्याला बहिरंग म्हणतात. हे यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग आहे. प्रत्याहार बहिरंग आणि अंतरंग दोन्ही आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे अंतरंग आहे. लक्षात घ्या, आमच्या शास्त्रांनी आमच्याजवळ जे दिलंय ते आम्हाला माहित नाही. त्याचं आधीच विश्लेषण करतो. मी एकाला विचारलं की तुम्ही प्रयोगशाळेत जाता तर त्या ठिकाणी वस्तू ठेवल्या आहेत, स्टोव आहे, काचाची बरणी आहे, आणखीन काही भांडे आहेत, याला काय म्हणतात? तर त्यांनी सांगितलं इन्स्ट्रुमेंट म्हणतात. मी म्हटलं नाही, आणखीन काही शब्द असेल की नाही? तर तो म्हणाला याला उपकरण म्हणतात, संस्कृत शब्द उपकरण. मग त्याला म्हटलं बाबा रे, हे जो उपकरण आहेत तर मुख्य करण असले पाहिजेत की नाही? मला सांगा, मी एका शाळेत गेलो होतो, त्यांना म्हटलं आज भगतसिंगांची जयंती आहे, व्याख्यान द्यायचंय. तर ते म्हणाले काय करावं, तुम्ही उद्या या, आज मुख्याध्यापक नाही, मी उपमुख्याध्यापक आहे. म्हणजे उपला केव्हा किंमत आहे? मुख्य असेल तर किंमत आहे. मग त्या प्रयोगशाळेत ठेवलेल्या वस्तू जो उपकरण आहेत तर मुख्यकरण कोणते आहेत माहित नाही आम्हाला. 5वीत शिकलो आम्ही. करण याचा अर्थ क्रियेचे साधन, जे आम्ही क्रिया करतो त्याचं साधन म्हणजे करण. किती करण आहेत आमच्या जवळ माहित नाही आम्हाला. अहो, आम्ही त्या लॅबोरेटरी मध्ये जातो, पायाने जातो, याचा अर्थ पाय हे एक करण आहे. हाताने त्या ठिकाणचं भांड उचलतो आणि ठेवतो, हे एक करण आहे. सांगायचं तात्पर्य, आमच्या जवळ असलेल्या करणांच्या द्वारे आम्ही त्या उपकरणांचा उपयोग घेतो. आता मग विचार येतो, माझ्या जवळ किती करण आहेत? कोणाला उत्तर द्यायचं असलं तर सांगायला हरकत नाही बरं का, 15 सेकंद देऊ. ठीक आहे, लक्ष द्या. माझ्याजवळ 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, या 10ला बहिःकरण म्हणतात. करण म्हणजे क्रियेचे साधन. या 10 द्वारे आम्ही क्रिया करतो. आणि आत 4 आहेत, त्याला अंतःकरण म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. असे एकूण आमच्याकडे 14 करण आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे 14 करण आहेत.
विज्ञानाचं जे बाह्य विज्ञान आहे पाश्चात्यांच्याकडून आलेलं, ते उपकरणांच्या द्वारे प्रयोग करतं. आमचा पातंजल योग दर्शन करणांच्या वर प्रयोग करतं. करणांच्या मध्ये सर्वात महत्वाचं इंद्रिय आहे मन. आमच्याकडे एकादशी करतात, तर या एकादशीचा अर्थ आम्ही कधी कधी दुप्पट खाशी अशाची जोडतो, आणि त्याच्याविषयीचा आणखीन मला काहीतरी केव्हा तरी पूर्ण वर्णन करता येईल. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की एकादश इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे एकादशी. एकादश म्हणजे 11, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, यावर नियंत्रण म्हणजे एकादशी. जास्त खायचं नाही फराळाचे पदार्थ, नाही तर मी पाहिलं उपवास, परमेश्वराच्या जवळ बसावं म्हणून उपवास, म्हणजे खाण्याचं सुद्धा बंधन नको. पण मी एका ठिकाणी एकादशीला गेलो, त्यांना सहज विचारलं की म्हटलं एरवीचा स्वयंपाक किती वेळात होतो? म्हणले अर्ध्या तासात. आणि एकादशीचा म्हणजे कदाचित 1 तास 1.5 तास सुद्धा लागतो. म्हणजे वेगवेगळे पदार्थ करून एकादशीला खाणं म्हणजे एकादशी नव्हे, तर एकादश इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे एकादशी. हे मला आता तो विषय नाही सांगत होतो, मी आलेलो होतो प्रत्याहारापर्यंत. प्रत्याहार याचा अर्थ प्रति आहार. मला जे खावं वाटतं ते खायचं नाही. नाही तर बऱ्याच वेळेला माणसं कशी अर्थ काढतात. एक सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. एक पेशंट बरा झाला आणि घरी आला. डॉक्टरांनी त्याला जाताना सांगितलं, बाबा रे हलके पदार्थ खा, म्हणजे पचण्यासाठी जड नसलेले हलके पदार्थ खा. घरी आल्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केलं. पाणी सर्वात हलकं, त्याच्यावर तेल टाकलं तर ते त्याच्यापेक्षा हलकं त्याच्यावर तरंगतं, आणि भजा त्याच्यावरही तरंगतो, म्हणजे भजा सगळ्यात हलका. खाल्ले भजे, दुसरे दिवशी दवाखान्यात जावं लागलं. सांगायचं तात्पर्य मनाने अर्थ नाही लावायचे, शास्त्रांनी सांगितले त्याप्रमाणे त्याचे अर्थ लावायचे. सांगायचं तात्पर्य प्रत्याहार म्हणजे माझ्या इंद्रियांच्यावर नियंत्रण पाहिजे. आपल्याकडे एक सुभाषित आहे, सुभाषित लक्षात घ्या. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंच भिरेव चंच पंच एक प्रमादीस कथम न हन्यते यश्येवते पंच भिरेव पंच. सुभाषितकार म्हणतात, हरिणे एक विशिष्ट प्रकारचा हलगीचा आवाज आला की तो गुंग होतो आणि पकडला जातो. हत्ती आहे, हत्ती कामविकार आणि जास्त आहे, त्याच्यासाठी एक फड्डा तयार करतात, त्याच्यावर पाथळ थळ्या अंतरतात, त्याच्यावर एक पुठ्ठ्याची हत्तीन करून ठेवतात. त्याला हुसकीत आणलं की तो तिथं जातो आणि खड्ड्यामध्ये अडकतो. असं हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की कामविकारामुळे हत्ती पकडला गेला. कुरंग मातंग पतंग, पतंग आज दिसत नाही पण पूर्वी दिसत असे. दिवा लावला तर त्याच्यावर झेप घेणारा, दृष्टीच्या दोषामुळे तो नष्ट पावतो. कुरंग मातंग पतंग भृंग, भुंगा संध्याकाळच्या वेळेला कमळामध्ये जातो, अडकतो. कमळ म्हणजे अत्यंत कोमल, कठीणातलं कठीण लाकूड कोरून काढणारा भुंगा त्या कमळाच्या पुष्पामधून बाहेर पडू शकत नाही, गुंग होऊन जातो. कोणीतरी हत्ती येतो, तोडतो आणि त्या पायाखाली भुंगा आणि ते कमळ सुद्धा तुडवलं जातं. म्हणजे घ्राणेंद्रियाच्या दोषामुळे भुंगा गेला. खाण्याचे पदार्थ अनादिकालापासून मासे पकडणारे जे लोक आहेत खाण्याचे पदार्थ टाकतात, मासे आजही त्याच्यात अडकतात. सांगायचं तात्पर्य सुभाषितकार म्हणतात, कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंचभिरेव पंच. त्या प्राण्यांच्या जवळ एक एकच विषय आहे, तर त्या प्राण्याचा सर्वनाश झाला. हे माणसा, तुझ्याजवळ हे 5ही विषय आहेत, तुझं काय होईल? एक मुलगा घराच्या बाहेर पडला, आईने 100 रुपये दिले होते, दुधाची बरणी दिली होती, काही सामानाची यादी दिली होती. तो रस्त्याने निघाला, डुमडुम 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 वाजू लागले, तिथं उभा राहिला. ते नाग डुलू लागला, तिकडे पाहायला सुरुवात केली आणि ते संपल्यावर दुकानावर गेला, सामान घेतलं, खिशात हात घातला तर आरपार गेला. म्हणले कुठे गेला? ते पाहत असताना गेले. 100 रुपयाची नोट गेली. कशात गेली? ते पाहण्यामध्ये गेली. सांगायचं तात्पर्य प्रत्याहार म्हणजे
आमच्या शरीराला आवश्यक असलेला आहार तर द्यायचा आहे, पण नको तो आहार द्यायचा नाही. उदाहरण सांगू म्हणजे मग आपल्याला थोडस स्पष्ट होईल. परीक्षेचा काळ आहे, विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ. आपल्या मोठ्याचं घेतलं तर थोडस अवघड वाटतं, विद्यार्थ्यांचं घेऊ. परीक्षेचा काळ आहे आणि एक चांगला सिनेमा लागलाय, उद्या परीक्षा आहे, त्याचा अभ्यास आहे. एक मन म्हणतं अभ्यास कर, दुसरं मन म्हणतं अरे जाऊ दे, काय पडलंय, कुठं नोकऱ्या मिळतात, शिकल्यानंतर सुद्धा जाऊ सिनेमाला. आता जाऊ सिनेमाला अशा प्रकारचा विचार आला आणि पाय सिनेमागृहाकडे गेले. काय कमी पडला? प्रत्याहार कमी पडला. आता तुला आवश्यक आहे अभ्यास करणं, अभ्यास कर, तिकडे जाऊ नको. म्हणजे प्रत्याहार प्रत्येक दृष्टीने. आम्हाला सिनेमाची गाणी आवडतात, सिनेमाच्या गाणी आवडतात, ती घ्यायची नाही. भजन, त्याचप्रमाणे आमचा हरिपाठ हे लावा. प्रत्याहार म्हणजे माझ्या करमणुकीचं जे आहे ते जे मला आवडतं ते मी घेणार नाही. शास्त्राने जे सांगितलं आहे ते मी श्रवण करणार. म्हणून महाभारतातल्या शांती पर्वात एक उत्कृष्ट गोष्ट आली आहे. ती गोष्ट मी आपल्या समोर या ठिकाणी थोडक्यात सांगतो, लक्ष द्या. आपल्याकडे राजकन्यांची स्वयंवर आपण भरपूर ऐकली आहेत. सुवर्चला नावाची एक कन्या आहे, ती ऋषी कन्या आहे. त्या ऋषी कन्येचं स्वयंवर ठरलं. म्हणजे वडिलांनी तिला, ते म्हणतात ना आमच्याकडे मुलींना अधिकार नव्हते, त्यांनी लावा. हे सांगतोय मी 5000 वर्षापूर्वीच आहे, महाभारतात आले म्हणजे त्याच्या कितीतरी आधीच आहे. त्या मुलीला विचारलं उपवर झाल्यावर की तुला तुझा नवरा कसा पाहिजे, तर ती म्हणाली बाबा असं करा, तुम्ही माझं स्वयंवर ठेवा. म्हणजे काय करू, तर आजूबाजूच्या आश्रमांच्या मध्ये निरोप पाठवा, स्नातकांनी यावं. स्नातक म्हणजे आजच्या परिभाषेत ज्यांनी पूर्ण गुरुच्या कुलात राहून पूर्ण शिक्षण घेतलंय 12 वर्षाचं, आजच्या परिभाषेतला शब्द सांगायचा झाला तर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असा जो आहे त्याला बोलवा. त्यांनी आजूबाजूच्या आश्रमामध्ये निरोप दिले की माझ्या मुलीचं स्वयंवर आहे, या घरी. आले 101 स्नातक आले, चांगले शिकलेले, वेदांगाचा अभ्यास केलेले. आता लग्न तर एकाचीच होणार, म्हणून आधी पाणी, जेवण, आजच्या परिभाषेत चहा पाणी काय जे असतं ते सगळं केलं. आणि मग त्या मुलीने 100 जणांच्या समोर एकच प्रश्न टाकला. ती म्हणाली माझा नवरा आंधळाही असला पाहिजे आणि डोळसही असला पाहिजे, तुमच्यापैकी कोणी असेल तर सांगा, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. 100 जणांच्या समोर एकच प्रश्न. डोकं खाजवीत बसले आणि शेवटीला उत्तर मिळणार नाही. म्हणले हे काय असं कुठं असतं का, जो डोळस आहे तो आंधळा कसा होईल, आंधळा आहे तो डोळस कसा होईल. आणि निराशेने सगळे निघून गेले. आता हा प्रसंग घडल्यानंतर 6 महिन्यानंतर उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू आश्रमात आला. आणि आश्रमात आल्यानंतर त्यांनी ऋषींना सांगितलं तुमच्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय. वडिलांनी आत येऊन सांगितलं बाळे, हे जर स्थळ नाकारलंस तर तुझं लग्न होण्याची शक्यता नाही. हे कुल फार चांगलं आहे आणि हा मुलगा फार विद्वान आहे, मला माहिती आहे, याचे वडील माहिती आहेत. नाही, तिने सांगितलं आता माझ्या हातात राहिलं नाही, माझ्या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याच्याशीच मी लग्न करणार आहे, बाकी कोणाशीही लग्न करणार नाही. आता प्रश्नाचं उत्तर देतो का पाहू. मग काय जे पाणी वगैरे झालं त्या काळाप्रमाणे काय पाहुणचार करायचे झालं. आणि ती ज्यावेळा त्यांच्या समोर गेली, उद्दालक ऋषीचा मुलगा श्वेतकेतूच्या समोर, तिने सांगितलं पेपर 6 महिन्यापूर्वीच फुटलाय, तरी उत्तर देऊन सांगा काय उत्तर आहे तुमच्याजवळ ते. श्वेतकेतूने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. श्वेतकेतू असं म्हणतो, हे सुवर्चले, 6 महिन्यापूर्वी तुझ्या सौंदर्याचं वर्णन माझ्याकडे आलं नव्हतं असं समजू नको. सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या होत्या, पण मी बाह्य गोष्टीकडे लक्ष देत नाही. या अर्थाने मी आंधळा आहे. पण 6 महिन्याच्या आत कोणीच उत्तर द्यायला तयार नाही म्हणून कोणाबरोबर तरी लग्न करून तू मोकळी होऊन गेलीस, असं केलं नाहीस. तुझ्याजवळ जे तप आहे आणि निष्ठा आहे ती मी पाहिली, आणि म्हणून मी 6 महिने वाट पाहिली.
काही घडतं का वेगळं, आणि त्याच्यानंतर आलोय. आता मला कधी कधी असं वाटतं की गांधीजींनी आमच्या समोर जी 3 माकडं सांगितली, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो, या कथेचा अर्धा भाग आहे. तो सांगतो मी वाईट कधीच पाहत नाही, वाईट कधीच बोलत नाही, वाईट कधीच ऐकत नाही, या अर्थाने मी आंधळा आहे. मी चांगलं पाहतो, चांगलं बोलतो, चांगलं ऐकतो, या अर्थाने मी डोळस आहे. म्हणजे गांधीजींची माकडं या कथेचा अर्धा भाग सांगतात. कथा मोठी आहे, मला व्याख्यान पुढे न्यायचंय म्हणून अर्धवट फक्त त्यातलं सार रूपाने सांगतो या कथेतलं, की आमच्याकडे बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो हे तर आहेच, ते करायचं नाही याला प्रत्याहार म्हणतात. चांगलं करायचं, चांगलं पाहायचं, चांगलं ऐकायचं याला आहार म्हणतात. योग्य तो आहार द्यायचा आणि अयोग्य आहाराचं परिमार्जन करायचं, ते घ्यायचं नाही. अशा प्रकाराने ज्याला जे रचना करायची असते त्याला म्हणतात प्रत्याहार, प्रति स्वरूपाचा आहार. आता या ठिकाणी आम्हाला आणखीन एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्ही आता अंतरंगाकडे वळतो. लक्षात घ्या, यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग, प्रत्याहार हा बहिरंग आहे आणि अंतरंग आहे. कसा ते पाहू. उदाहरणात लक्षात घ्या, एक जण म्हणाला मी गोड खात नाही. तुम्हाला फार चांगलं झालं, प्रत्याहार दिसतो यांचा. पण 15 दिवसांनी त्याच्या घरी गेला तर जिलब्या आणि काय जे लाडू वगैरे आहेत ते खात बसलेला होता. तर त्यांनी त्याला विचारलं की बाबा रे, तू तर 15 दिवसापूर्वी म्हणालास गोड खात नाही, माझ्या घरी आला होता त्याला, माझ्या घरचा काय गोड पदार्थ तुला कडू लागले असते का? आज तर सगळे पदार्थ खाताना दिसतो. त्याला त्यांनी सांगितलं माझी त्यावेळेला शुगर इतकी वाढली होती की डॉक्टरांनी एक पेढा जरी खाल्ला तर दवाखान्यात जावं लागेल असं सांगितलं होतं. पण आता शुगर आटोक्यात आलीये, खायला हरकत नाही म्हणून खातोय. म्हणजे वरकरणी दिसला आम्हाला त्यांनी प्रत्याहार केलेला, पण प्रत्याहार नव्हता, नाईलाजानी डॉक्टरनी सांगितल्यामुळे नियम पाळावा लागलेला होता. नंतर नियम दिसला नाही हे यावरून लक्षात येतं. म्हणजे प्रत्याहार हे यामधलं बहिरंग आहे आणि अंतरंग आहे, आणि प्रत्याहार हा अंतरंग शिरण्याचं प्रवेशद्वार आहे. लक्षात घ्या, यम नियम आसन प्राणायाम आम्हाला बहिरंगाच्या माध्यमामधून त्या तिथपर्यंत घेऊन जातात. प्रत्याहार केला की तुम्हाला अंतरंगामध्ये प्रवेश करता येईल. तर अंतरंगात प्रवेश करायचा म्हणजे काय हे आम्ही लक्षात घ्यायचं. मी सांगतोय ते लक्षात घ्या. मी आसनाचं सांगताना एक गोष्ट सांगायची ठेवली ती आता सांगतो. पातंजल योग दर्शन हे उरलेल्या 3ही योगासाठी आवश्यक तयारी आहे. मला एक काम यशस्वी करायचंय तर लक्ष लावून करायचंय. त्या ठिकाणी मला लक्ष लावायचं असलं तर माझी आसनं सिद्ध पाहिजेत. त्यावेळेला मी माझं लक्ष लागेल आणि मी काम करील, प्राणायाम केला असेल तर. दुसरी गोष्ट अशी आहे की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. 2-2 मिनिटाला शरीर हलतंय, डोकं इकडे जातंय, पाय इकडे जात आहेत. चित्त एक होईल का? चित्त एक होणार नाही. चित्त एक होण्यासाठी आसन सिद्ध करावं लागेल. कमीत कमी 35 मिनिट एका स्थितीमध्ये बसता येईल. अशी स्थिती जर आम्ही पाठ केली तर मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, या पद्धतीने आम्हाला तिथं जाता येईल. सांगायचं तात्पर्य, आसन हे आमच्या भक्तियोगासाठी सुद्धा आवश्यक असलेली गोष्ट आहे. एवढ्यासाठी मी पुढे जाऊया. अंतरंगामध्ये आम्हाला आज प्रवेश करायचा आहे. अंतरंग त्या मानाने फार कठीण असतं बरं का, पण तरी सुद्धा प्रवेश केल्याशिवाय कळणार कसं त्याची उदाहरणं आपल्याला नंतर देता येईल. धारणा, ध्यान आणि समाधी याला अष्टांग योगामधले अंतरंग म्हणतात. धारणा म्हणजे माझा पक्का निश्चय. धारणा म्हणजे माझा पक्का निश्चय. हा निश्चय कशाच्या आधारावर करायचा, काय करायचं तर म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्ण हे आदर्श आहेत. भगवान श्रीकृष्णाचं चित्र मी ठेवलेलं आहे.
आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणाकडे लक्ष देऊन मी ध्यान लावायचं ठरवलंय. भगवान श्रीकृष्णांच्या चरणाकडे लक्ष देऊन मी धारणा केली. धारणा म्हणजे पक्का निश्चय. 2 मिनिट पर्यंत माझं लक्ष चरणावरच जर टिकलं तर त्याला म्हणायची धारणा. नाही तर 2 मिनिटात नाही पायावर कशाला आपण मध्यभागाला पाहू, ते वत्सलांचन म्हणतात ना, त्याच्यावर केंद्रित करू, कपाळावर टिळक आहे त्याच्यावर केंद्रित करू, असे विचार येतात आणि आम्ही विसरून जातो आम्हाला पायावर धारणा करायची आहे. धारणा म्हणजे कमीत कमी 2 मिनिट त्याच स्थितीत त्याच चरणावर लक्ष ठेवणं. हीच अवस्था तुमची 25 मिनिट पर्यंत झाली तर त्याला म्हणायचं ध्यान. आणि हीच अवस्था तुमची 1.5 तास 2 तास टिकली तर त्याला म्हणायचं समाधी. पण लक्षात घ्या, धारणा, ध्यान आणि समाधी याच्यासाठी आणखीन एक शब्द पतंजलींनी वापरलाय. त्याचं नाव दिलंय संयम. म्हणजे पायावर धारणा केली, तीच धारणा ध्यानामध्ये टिकली पाहिजे. तीच धारणा जर समाधी अवस्थेपर्यंत नेली तर ते ध्यान होतं. हे मी 2 मिनिटात सांगितलं, एवढ्यानी संपत नसतं. याच्यावर मला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत. लक्ष द्या. धारणा, ध्यान आणि समाधी हा व्याख्यानाचा विषय होऊ शकत नाही, तो प्रॅक्टिकलचा विषय आहे. केव्हा तरी ध्यानाला बसताना त्याच्या सूचना द्याव्या लागतील, त्यावेळेला त्या गोष्टीचा अवलंब करता येईल. मला आत्ता जे सांगायचंय ते धारणाचे काही बाह्य विषय आहेत धारणेचे आणि काही अंतरंगाचे विषय आहेत. याविषयी थोडस बोलायचं आहे. लक्ष द्या. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आम्ही ज्ञानेश्वरीत काय वाचतो आत्ता प्रश्न विचारणार नाही. विचारला तरी एखाद्या वेळेला पाहू काय होतं ते विश्लेषण देतोय ते पहा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. पुढे समर्थानी आपलं माऊलीनी जे वर्णन केलंय, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मंडलाकार मस्तकाकारे. या ओवीवर आपलं ध्यान मला न्यायचंय. या ओवीवर आपली धारणा मला आणायची आहे. लक्षात घ्या, हे गणेशाचं वर्णन माऊलीनी केलंय. अकार चरण युगल. अकार जे आहे त्या गणपतीचे पाय आहेत आणि या पायामध्ये पृथ्वी तत्व मोठ्या प्रमाणावर आहे. लक्ष द्या, मला जो विषय मांडायचा आहे तो आता इथं प्रश्न विचारतोय, शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70%. 70%. बरोबर. टाळ्या वाजवायला हरकत नाही. लक्षात घ्या, पंचमहाभूतापैकी एक भूत 70% तर उरलेले 4% 30% आहेत. 4 भूत 30 मध्ये आहेत. पृथ्वी तत्व किती टक्के? वायू तत्व किती टक्के? अग्नि तत्व किती टक्के? माहित नाही आम्हाला. मी विषय कशासाठी मांडतोय लक्षात ठेवा. शरीरामध्ये 12% हे पृथ्वी तत्व आहे. आता हे जे 12 तत्वे पृथ्वी तत्व आहे हे पृथ्वीशी संपर्क पाहिजे की नाही? म्हणजे अकार चरण युगल, तळपायापासून कमरेपर्यंतचे संपूर्ण विकार जावेत असं जर वाटत असेल तर जी भूमी नांगरलेली आहे तर चालेल, पण साधी आहे म्हणजे फरशी नाही, अशा भूमीवर जर आम्ही दररोज 10 ते 15 मिनिट चाललो तर कमरेपर्यंतचे किंवा संपूर्ण शरीरातल्या हाडाचे विकार संपून जातील. कारण हाडामध्ये पृथ्वी तत्व आहे आणि म्हणून पृथ्वीशी संपर्क असला पाहिजे. हे आम्हाला लक्षात येत नाही. आम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे. ध्यान धारणेच्या संदर्भातला फार पुढचा विषय मी सांगतोय ते आपल्या आचरणात आणण्यासाठी असलेल्या ह्या गोष्टीचा उल्लेख करतोय. आत्ता सांगितलं 70% पाणी आहे. अहो, हे जलतत्व जर माझ्या शरीरातलं जागेवर यायचं असेल तर मला काही केलं पाहिजे की नाही?
आमच्याकडे साधे उपाय सांगितले पण ते आम्हाला कधी जमतच नाहीत. म्हणजे काय हो, आम्हाला सांगितलं आता गणेश उत्सव जवळ येतोय, दुर्वा आणा, 21 जुड्या करा, एका जुडीमध्ये इतक्या ठेवा. आम्ही काय करतो, बाजारात जातो आणि विकत आणतो. लक्षात ठेवा, आमच्या शरीरामध्ये असलेलं जलतत्व जागेवर यावं वाटत असेल तर, कुठल्याही प्रकाराने शरीर निरोगी व्हावं वाटत असेल तर 70% पाणी शुद्ध झालं पाहिजे. याच्यासाठी हरळीवरून 15 मिनिट चालणे किंवा नुसतं उभा राहणे, नुसतं खुर्ची टाकून जरी बसलात, तळपाय हे जमिनीवर टेकले पाहिजेत, तर आमच्या शरीरातलं जलतत्व जागेवर येतं. दुसरा यातला महत्वाचा मुद्दा सांगतोय, लक्ष द्या. हरळी ही आम्ही स्वतःहून तोडून आणायची आहे, त्याच्या जुड्या लावायच्या आहेत. म्हणजे हाताच्या माध्यमामधून 15 ते 20 मिनिट त्या हरळीचा स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे आमच्या शरीरातलं जलतत्व जागेवर येतं. म्हणजे पाण्यापासून होणारे, जलतत्वापासून होणारे कुठलेही विकार आम्हाला उत्पन्न होत नाहीत. अशा प्रकारची अवस्था होते, हे लक्षात घ्यायचं. आणि वायू तत्व किंवा आकाश तत्वाचा विचार करताना मकार मंडलाकार, पुन्हा एकदा लक्षात घ्या, थोडक्यात सांगून पुढे जातो. तळपायापासून कमरेपर्यंतचा संपूर्ण विकार दूर व्हावे वाटत असेल तर ओंकाराच्या 3 मात्रा आहेत, अ उ म. यामधल्या केवळ अ चा दीर्घ उच्चार करणं 5 मिनिट, यामुळे कमरेपर्यंतचे सगळे विकार जातात. ऊ चा उच्चार केल्यामुळे 5 ते 7 मिनिट हृदयाचे विकार जातात, पोटा कमरेपासून मानेपर्यंतचे विकार जातात. आणि मकाराचा उच्चार केल्यामुळे मस्तकातले सगळे विकार निघून जातात. म्हणून मी कधी कधी सांगत असतो, एक हात पोटावर ठेवा, एक हात मस्तकावर ठेवा आणि दीर्घ ओंकाराचा उच्चार करून पहा, तुमच्या लक्षात येईल. मकार ज्यावेळा आम्ही म्हणतो त्यावेळा मस्तकामध्ये हालचाल होते. सांगायचं तात्पर्य, तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, अशा प्रकारची आमची अवस्था आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हा जो विषय मांडतोय, यामधला हा भाग आम्ही लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, बहिरंगाच्या मधून धारणा, ध्यान आणि समाधी ही लावायची असेल तर मी सांगितलं, आपल्या आवडीचं चित्र, भगवंताचं चित्र डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर ध्यान करायचं. पण अंतरंगाची धारणा जर करायची असेल तर आमच्याकडे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनहत, विशुद्धी, आज्ञा ही षडचक्र आहेत. या चक्रावर ध्यान करायचं. लक्षात घ्या, मी विवेकानंदांचं चरित्र सांगताना एक गोष्ट सांगितली होती, अर्धोन्मिलित डोळे करून बसायचं. त्या अर्धोन्मिलित डोळे करायचे एवढ्यासाठी की बाकी लक्ष नको, आमच्या मूर्तीवरच लक्ष द्यायचं आहे. तिच्या आम्ही चरणावर लक्ष द्यायचं ठरवलं तर चरणावरच लक्ष द्यायचंय. पण आम्ही आता सांगतोय, अंतरंग साधनेमध्ये माझ्याकडे हे जे मूलाधार चक्र आहे, मूलाधार स्थितोशी नित्यम, गणेश ज्यावेळा आम्ही अथर्व शीर्ष म्हणतो त्यामध्ये आलाय. आता सहज ओघाने आलाय म्हणून त्याचाही थोडक्यात उल्लेख करतो. विषय परिपूर्ण होणार नाही, परंतु थोडक्यात उल्लेख करतो. अथर्व आणि शीर्ष हे 2 शब्द आहेत. शीर्ष म्हणजे मस्तक आम्हाला कळलं, अथर्व म्हणजे काय? आमच्याकडे मराठीमध्ये 100 थरथराट. थर्व म्हणजे हालचाल, थर्व म्हणजे मनाची चंचलता. मनाची चंचलता जाऊन मन स्थिर होणं, याला म्हणायचं अथर्व. अथर्व शीर्षाच्या पाठामुळे मन स्थिर होतं. म्हणून आम्ही निरनिराळ्या ठिकाणी अमेरिकेसारखे, जर्मनीसारखे देश प्रयोग करतात, आम्ही प्रयोग करत नाही. त्यांनी निवडलं 50 विद्यार्थी एकाच IQ साधारणपणे, आणि दुसरे त्याच IQ 50 विद्यार्थी निवडले. एकाला अथर्व शीर्ष पाठांतराला दिलं आणि दुसऱ्याकडून कुठलंच पाठांतर करून घेतलं नाही. त्यांना वर्षानंतर फरक असा दिसला की ज्यांनी अथर्व शीर्ष म्हटलं त्यांचे गेले वर्षीचे मार्क्स आणि या वर्षीचे मार्क्स पाहिले तर त्याच्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. आणि हे जे विद्यार्थी आहेत 1-2% खाली किंवा 1-2% वर गेलेले पाहिलं. काय झालं हो, दोन्ही फरक का पडला?
तर त्यांना सांगितलं नाही अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर असं होतं. परंतु आमच्या मंत्रांचं सामर्थ्यच असं आहे की ते आतून परिवर्तन करतात. आणि म्हणून अथर्व शीर्षाचा अर्थ असा आहे की मी ज्या वेळा अथर्व शीर्ष म्हणतो त्यावेळा माझी निदान 5 मिनिट तरी एकाग्रता होते आणि ते त्याच्याशिवाय पाठही होत नाही. आणि पाठ झाल्यामुळे ज्यावेळा म्हणतो त्यावेळा आतून परिवर्तन होतं. आतून परिवर्तन होतं म्हणजे काय होतं? मी ज्यावेळा इतिहासाचा विषय अभ्यासाला घेतो त्यावेळा अन्न जो विद्यार्थी तू म्हणतो इतिहासात काय म्हणाले मेलेले मुर्दे उकरून काढणं, चला जाऊ द्या सोडून देऊ आपण गणिताचा अभ्यास करू. अरे मला हे गणित कठीण आहे, हे सोडून देऊ आपण काय करू मराठीचा अभ्यास करून. एका विषयाचा धड अभ्यास होत नाही. पण जो गणपती अथर्व शीर्ष म्हणतो त्याचं मन आतून स्थिर झाल्यामुळे जो विषय तो अभ्यासाला येईल त्यामध्ये तो रममान होतो आणि त्यामुळे तो पुढे जातो. म्हणून अथर्व शीर्षाचं हे महत्व मी एवढ्यासाठी या ठिकाणी सांगितलं की हे जे अंतरंगातले विषय आहेत या अंतरंगाच्या विषयामध्ये एका आता सांगितलेले जे मूलाधार चक्र वगैरे आहेत या चक्राचं ध्यान करायचंय. या ध्यानाच्या वेळेला मात्र अर्धोन मिनिट डोळे ठेवायचे नाही, पूर्ण डोळे बंद करायचे. अंतरंगाचं ध्यान आहे. मूलाधार स्थितोषी नित्यम. मूलाधाराच्या ठिकाणी आमची ही गणपती देवता आहे. प्रत्येकाच्या देवता वेगवेगळ्या आहेत. तर त्या देवतेचं ध्यान आणि त्या देवतेचं चरित्र जर आमच्या डोळ्यासमोर यायला लागलं आणि दुसरा विषय मनामध्ये नाही आला, 2 मिनिट पर्यंत टिकला तर धारणा, 25 मिनिट पर्यंत टिकला तर ध्यान आणि 1.5 तासाच्या वर टिकलं तर समाधी. समाधी अवस्थेचं वर्णन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने करायचं याचा विषय आणखीन विस्ताराने करता येईल. पण हे आमचे जे आधी आमच्या शरीरात असलेले जे षड चक्र आहेत हे आम्हाला शुद्ध केले पाहिजेत. लक्षात घ्या, तुम्ही कधी जर कुस्त्या पाहायला फडावर गेला असाल तर त्यावेळेला लक्षात येईल, सहज विचारतो, त्या कुस्त्या खेळणारे जे पैलवान आहेत ते लंगोट घातलेले असतात. त्यांचा लंगोट कोणत्या रंगाचा असतो? भगवा लाल रंगाचा असतो. तर लाल रंगाचा का? तर मूलाधार चक्राचा रंग लाल आहे आणि म्हणून लाल रंगाचा कपडा वापरल्यामुळे मूलाधार चक्र जागेवर राहतं. नको ते विषय मनामध्ये येत नाहीत. कुस्तीमध्येच तो प्रवीण होऊ शकतो. याच्यासाठी तो लंगोट आहे आणि त्याचा रंग लाल आहे. वर आलं की नारंगी रंग आहे. तो नारंगी रंग स्वाधिष्ठान चक्राचा आहे. लक्षात घ्या, लाल रंगाची फळं खाल्ल्याने सुद्धा मूलाधार चक्र जागेवर येतं. आणि म्हणून लाल रंगाची फळं खाणं, लाल रंगाचे कपडे वापरणं आतले हे मूलाधार चक्र जागेवर येण्यासाठी आहे. स्वाधिष्ठान चक्र त्याचा रंग आहे नारंगी. नारंगी रंगाचे कपडे घातले तर स्वाधिष्ठान म्हणजे आमच्या जननेंद्रियाचे जे विषय आहेत ते मर्यादित होतात. त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं. नारंगी रंगाची फळं खाल्ल्यामुळे त्याच्यावर जाऊन पिवळा रंग हा जो सांगितलेला आहे आमचा त्या मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, तर हे जे आहे हे 7 रंग सांगितलेत. आता रंगाचाच विषय निघालाय म्हणून शेवटचा मुद्दा सांगून आजच्या पुरतं थांबतो, कारण माझ्या वेळेची बोलण्याची मर्यादा आहे. डॉक्टरांनी सांगितलं 1 तासाच्या वर बोलायचं नाही म्हणून, तरी एखाद्या वेळा थोडस जास्त होतं. सगळ्यात उत्कृष्ट भगवा तर त्यागाचा आहेच, तो तर संन्याशांसाठी सर्वांसाठी सांगितलेला आहे. परंतु शुभ्र वस्त्र हे सर्वात उत्कृष्ट रंगाचं वस्त्र आहे. ते आमचे 7ही जे चक्र आहेत हे नियंत्रित करायला मदत करतं. म्हणून शुभ्र वस्त्र हे अत्यंत पवित्र आणि नेहमीसाठी घालण्याचे. भगवा वस्त्र पवित्र आहे पण ते एका विशिष्ट गटासाठी सांगितलंय. त्यामुळं त्याचा विचार आणि त्या रंगात काय गुण आहेत हे पुन्हा केव्हा तरी सांगेल. आजच्या दृष्टीने ओझरता ऐन वेळा सांगितल्यामुळे जसा विषय जमला तसा मी आपल्या समोर मांडलेला आहे. ही माझी झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज.